सांगली विधानसभा मतदारसंघात पराभव काँग्रेसमधील बंडखोरीमुळे झाला, त्याचा बंदोबस्त करण्याची सूचना पक्षाच्या वरिष्ठांकडे करणार का? पक्षात वैचारिक भूमिका महत्त्वाची आहे, त्याशिवाय संघटन मजबूत होणार नाही। महापालिका निवडणुकीत एका गटाचे उमेदवार येतील पण काँग्रेस पक्षाची सत्ता येणार नाही, यावर काय उपाय करणार? काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसचा पराभव केला, त्यामुळे निष्ठेने काम केलेल्या कार्यकर्त्यांची 16 वर्ष वाया गेली, याला जबाबदार कोण? बंडखोर उमेदवाराचा प्रचार केलेल्यांना महापालिका उमेदवारी देऊ नका, त्यांच्यावर कारवाई करणार का? मतदारसंघात राज्य आणि केंद्र स्तरावरील काँग्रेस पक्षाचे किती पदाधिकारी व नेते आले, अशा अनेक प्रश्नांचा भडीमार आज काँग्रेस भवनमध्ये आयोजित बैठकीत प्रदेश काँग्रेस कमिटीचे पक्ष निरीक्षक आणि प्रदेश सरचिटणीस माजी आमदार रामहरी रुपनवर यांच्या समोर शहर जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला। प्रास्ताविक करताना शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जातो, निष्ठावंतांवर अन्याय आणि बंडखोरांना पायघड्या ही कसली संस्कृती? सामान्य निष्ठावंत कार्यकर्ते ही पक्षाची ताकद असते। सांगली विधानसभा निवडणुकीत जो प्रकार स्वकी यांनी केला, त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ असून त्यांच्या मनात असंतोष घुमसत आहे। अय्याजभाई नायकवाडी, आशिष कोरी, अनिल मोहिते, ॲडव्होकेट अमोल चिमान्ना, राजेंद्र कांबळे, विपिन कदम, डी.पी. बनसोडे, प्रकाश बरडोले, भारती भगत, सनी धोत्रे यांनी तर काँग्रेसचे गटबाजी करणारे नेतेच काँग्रेस संपवत आहेत असं सांगून काँग्रेस पक्ष कोण संपवत आहे याची जंत्रीच मांडली। यावेळी पक्षनिरीक्षक माजी आमदार रामहरी रुपनवर म्हणाले, महाराष्ट्रातील निवडक पराभवात पृथ्वीराज पाटील यांच्या पराभवाचा समावेश होतो। आपल्याच लोकांनी आपला उमेदवार पाडला, हे फार चुकीचं आहे। अशाने काँग्रेस पक्ष पुढे जाणार नाही। काँग्रेसचा पराभव करणं म्हणजे लोकशाहीचा पराभव आहे। मरगळ झटकून कामाला लागा। येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत। बूथ यंत्रणा सक्षम करूया। सकारात्मक प्रतिसाद दिला तर काँग्रेस सत्तेवर येईल। सांगलीत जे घडलं त्याचं दुःख आम्हालाही आहे। वस्तुस्थितीचा अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीला दिला जाईल असं आश्वासन दिले। बदल मिळाले, आमदार, खासदार, मंत्री अशाच एका गटानं त्या पक्षाचे विरोधी बंडखोरी करावी दुर्दैवी बाब होती। चौकशीत असणारे आणि यांच्या पाठीशी असणारी जी आम जनता सांगलीकर जवळपास 80,000च्या आसपास सांगलीकरांनी मतदान दिलं, ते यांच्या रूपानं केलं।